मर मर मरते अक्का दिवस इथं सकाळी 5:30. नाही लोकांना सांग की फक्त तूच काम करते पण नाही काय का तू आईची जागा घ्यायला आली आता इथे हा गाडलेला असंच मोबाईल कट 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 एसी लावा आई. अरे कशाला एशी लावतोस रे? नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो सकाळी 8 वाजता वेदांतला बोलवलं होतं हॉस्पिटलमध्ये. आता 8:30 वाजला. आम्ही चाललो हॉस्पिटलला कारण की वेदांत थोडंसं लेट उठला. जायचं बेटा हॉस्पिटलला? ओके चला. मला बरं वाटतं का आता? बरं वाटतं बेटा. तू खाऊन आला काय? बिस्किट खाली 2 बिस्किट खाल्ली. अजून का? हा चालकी हाईट नको बघू हा बच्चे. एवढा मोठा नको बघू. शालका शालका काय नुसता हाईट बघतोय, नुसता हाईट बघतोय. मी केवढा मोठा होईल. बघ मोठा झाला. अगं माझी बच्ची पिचकारी बोलते. उठल्या पिचकारी दे मला. पिचकारी सिस्टर दिला तुला तर पिचकारीला का? आपण आणू तिथ ना काय न्यू हा. बंद कर रे, काच बंद कर. एसी लावा आई. अरे कशाला एशी लावतोस रे? डोकं फिरलाय का तुझा? काय बोलायचं? स्वेटर काढायचं ना प्रतिभा. स्वेटर काढणार कसं आता हे लावलंय तर? सिस्टर काढतील बघा. वेदांतचा स्वेटर जो आहे तो सुरळीत काढलेला आहे एकदम. बिना त्रास होता वेदांतला आहे ना बेटा. आता काय पाहिजे तुला बेटा खायला? सांग. बोल लवकर. काय घेऊन येऊ खायला? मेदूवडा इडली आणू? बोल बेटा. ए बच्चे मन के सच्चे. बच्चाने काय बोलायचं? बोल बेटा काय आणू? इडली मेदूवडा आणू तुला? गुड बॉय. खाणार ना तू? बघा फेकणार नाही ना? आणि चटणी बोल. चटणी आणू? ओके. एवढी चटणी वेदांतला इडली मेदूवडा आणि चटणी आणायची. पप्पा चटणी घेऊन आहे ना बेटा? ओके चला मग मी येऊ. मी लावू हां चल. अजून वेदांतला 3 सलाईन लावायचे. एक लावलेले आता सध्या, अजून लावायची बाकी आहे. तर मित्रांनो आता वेदांतला सलाईन लावले. तोपर्यंत मी जिमला जाऊन येतो. जिमची बॅग मी शॉपमध्ये ठेवली होती कारण सकाळी आलो होतो शॉपवरती, तर जिमची बॅग वगैरे घेऊनच आलो होतो. तर चला आता जाऊ जिममध्ये. मित्रांनो विचार करतोय जिमला जात होतो, जिमवरून मग घरी आलो. मग घरी म्हणजे आमच्या घराच्या इथे आलो. विचार करतो बाईक घेऊन जिमला जाऊ का कार घेऊन जाऊ, कारण मग मला परत यायला लागेल. तर गाडी घेऊन सारखं येणं जाणं मुश्किल आहे. एक काम करतो गाडी इथेच लावतो रोडवरती आणि बाईक घेऊन जातो जिमला, म्हणजे इझी पडेल. कारण आता जीव खालीवर होता की गाडी बाहेर लावली, आतमध्ये लावली असती तर बरं झालं असतं. कारण की पण परत मला जायला लागेल तर परत आतमध्ये गाडी घेऊन ये. कारण इथे बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे खूप टाईम लागतो गाडी पार्किंग करायला. मित्रांनो फ्रेश होऊन जिमला वगैरे जाऊन घरी आंघोळ बिंघोळ नाश्ता वगैरे करून आता मी आणि प्रतिभा चाललो हॉस्पिटलमध्ये वेदांतकडे. कारण आता पप्पा आहे सध्या. प्रतिभाने पण कामं करून घेतली स्वतःची. आता हॉस्पिटलमध्ये चालले आणि मग मी शॉपमध्ये जाईल आणि आई मग हॉस्पिटलला जाईल. असा रुटीन आहे. आता मी प्रतिभाला सोडतो हॉस्पिटलला आणि मी स्वतः शॉपमध्ये बसणार आहे. आता प्रतिभाला हॉस्पिटलला सोडून मी आले शॉपमध्ये आणि इथे आई पण नाही. काय का तू आईची जागा घ्यायला आली आता इथे हा? मग पगार बिगार देणार नाही आता परत या उपकाराची वस. पगार आणि पैसे शिवाय काय दिसत. वा मी जात होती घरी तर आई बोलली जरा वेदांना हॉस्पिटलला नेले. प्रतिभा तिथे पप्पा आहे तर आई बोलली थोडंफार सामान आणायचं तर संजोग येतो तू इथं बस. तर म्हणजे ठीक आहे तू जा बिंदास, मी सांभाळतो धंदा, टेन्शन नको घेऊ. वा जातो आम्ही लोक. तू सांभाळ मग आता एकटी काय सांभाळायला त्यात काय होणार आहे ना. सांभाळायला काय आता रात्री बसतो संध्याकाळपर्यंत जाईल घरी निघून संध्याकाळी. तर मित्रांनो आता आम्ही इथे आहे शॉपवरती. आई बाजारात गेले. आता बघू आई कधी येते. आणि ताईंची तब्येत बरी नाही. एकच ताई आहे इकडे म्हणून धावपळ झाली. सगळं अचानक झालंय सगळं. तो आदित्य होता तो पण 5 दिवस सुट्टीवर. ताईंची पण तब्येत बरी नाही, वेदांची पण तब्येत बरी नाही. सगळ्या गोष्टीमध्ये घोळ झालाय एकदम. ए बच्ची काय करतो रे? हसतो तू? झालं ऍक्टिव्ह. काय पाहिजे बोल? फोन पाहिजे. काय सलाईन संपली बेटा प्रतिभा? मग काय करू सांगू नसलं. मित्रांनो वेदांतला पाहायला आलोय मी इथे शॉपवरून. तर वेदांत आज हसला, छान वाटलं. स्माईल बेटा. आता तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे? ओके. आता त्याची आजी आजोबा येतात. हा काय प्रतिभाचे आई पप्पा पण येतात इकडे. आता प्रतिभाला बघायला नाही तर वेदांतला बघायला येते बेटा.
जायचंय घरी आता, एनर्जी आली, एनर्जी. घरी जायचंय. चला चला. तो वाटच बघत होता कधी सलाईन संपते आणि मी घरी कधी जाते. हा बेटा, बेटा निकल काय आलं? गया. पसीना पसीना हो गया. मित्रांनो वेदांत जरा ऍक्टिव्ह झालाय थोडाफार. काय आलं बेटा? पावर आली. पावर आले, ग्लुकोज लावून पावर आले. बॉडीगार्ड ए बेटा मारायचं ना बेटा मम्मीला. बॅड मॅनर्स बेटा. मारेगा. प्यार कर रहा है ना बेटा, असं कर करतो मारून. प्यार कर रहा है. हा? वेदांतला आता घरी घेऊन चाललोय ना बेटा. अब तेरा तब्येत कशी आहे बेटा तुझी आता? तब्येत चांगली तब्येत आहे. ओके बाय कर बेटा. काकांना बाय कर लवकर. बाय कर. हा येतो संध्याकाळी परत येणार आहे. एक दिवसाची ओळख झाली वॉचमॅन काकांबरोबर. वेदांत बाय करायला लागला सगळ्यांना है ना. काय आलं? गाडीमध्ये बसायचंय मग. हा काय पाहिजे? थंड पाहिजे. हे थंड आणते बाबूला आमच्या. चला थंड आणा. थंडा पाहिजे बेटा तुला? त्याच्यामध्ये आहे बघ ना फ्रीज मध्ये. जरा थंड थंड पिशील ना जरा मेंदूला चटकन देईल मी. हे वेदांत काय पितो रे तू? आणि बिस्किट नाही खात? व्हेरी गुड बॉय. मिसळ पाव का खायला आलीस तू इथे का वेदांतला बघायला आली? वेदांतला बघायला पण आली. प्रतिभा बोलली जरा मिसळ पाव खाय. कधी तू बोलली हिला मिसळ पाव का? एका मिसळपावमध्ये 3 जण खातोय बघा. नको नको बोलतो आणि मग खायला बसलोय. वा वा वा. कशी आहे मिसळ पाव? मिसळ पाव खायला आले तिथे. वेदांत खायला लांब आणि यांचं मिसळ पाव खाणं इथे चालू आहे. चला खाऊ दे मिसळ पाव, कारण मिसळ पावची टेस्ट पण एक नंबर आहे. नाही म्हणून ह्यांनी पण स्वतःनी खाल्लेली आहे मिसळपाव. हा 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 वा वा वा. बोलतो दाखव कशी लागते मिसळपाव. अजून घे रे, अजून खा. पाव वगैरे बेकरी आयटम सगळं मी टाळतो. मी काय खात नाही. म्हणून आता खाल्ला. टेस्ट बघत होतो थोडीशी. ओके ओके. कारण की स्वतः बघितल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. लोकांना सांगू नाही शकत. म्हणजे फर्स्ट टाइम खाल्ली तू असं? रात्री आम्ही पिझ्झा मागवले. 7 महिन्यामधून ही दुसऱ्यांदा खाते. अच्छा ओके. हा 7 महिन्यापासून दुसऱ्यांदा ते पण एक घास टेस्टसाठी. आई तू काय एका पायावर उभे खा ना गपचूप तू पण. आणि त्यांना काय पाहिजे काय विचारते मी. हे अमोल भाऊ तू पण खा नाही तर परत बोलशील. स्वतःच बनवतो माझे स्वतःचे मसाले. माय गॅड. मित्रांनो मिसळ पावची टेस्ट त्या अमोल भाऊ स्वतः हे मसाले बनवतो. आणि ही जी फ्रँचायसी आहे ती त्याचीच आहे. तुम्हाला पण जर फ्रँचायसी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला फुल गायडन्स सोबत आम्ही फ्रँचायसी देऊ. मित्रांनो घरी आलो शॉपवरून घाईघाईमध्ये. सासू सासरे आलेत आपले, म्हणजे आई बाबा आलेत प्रतिभाचे आमचे. काय बोलता आई कसे आहे? बरे आहे ना बाबा? वेदांत तू कसा आहे बेटा? लवकर बोल. अरे वा वा. काय करते प्रतिभा? ओके. तर आता वेदांतला पुन्हा एकदा घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये, कारण की सलाईन लावायची अजून 3 बॉटल. आजचा लास्ट असेल किंवा उद्याचा दिवस लास्ट असेल सलाईनचा. आता वेदांत थोडासा ओके आहे. ए बच्चा कैसा देख रहा है रे बच्चा? मित्रांनो पुन्हा वेदांतला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलमध्ये आज आणि उद्याचा दिवस फक्त. मग वेदांत एकदम फाईन होऊन जाईल. संध्याकाळी वेदांतला आणलेलं आहे शेवटी. आणि वेदांत थोडासा आता हसतो. ए बेटा असं कर. हां गुड बॉय आहे रे. चला घरी जायचं ना लवकर. घरी जायचं ना लवकर. ओके गुड बॉय गुड बॉय. तर मित्रांनो वाजलेले आहेत 9:15. वेदांत हॉस्पिटलमध्ये आहे. सलाईन लावले. पप्पा तिथे बसले. प्रतिभाचे आई वडील घरी आले. प्रतिभा घरी आहे तरी पण पप्पा बोलतात प्रतिभाला का नाही आली, वेदांतला काहीतरी भरवायला वगैरे. अरे मग तो आईच्या हातूनच खाणार ना. नुसता गाडलेला असंच मोबाईल कट 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 नुसता करत असतो. सांगलीचा माणूस काय बोलत असतो कट 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 काय करत असतो. ते इंग्लिश समजत नाही ना. भडकणार नाही. हा? तुला समजून इंग्लिश काय करणार आहे तू? अरे पण सांगलीचा बोलतो अरे काय समजव. काय करतो असा असा मोबाईल मध्ये काय करतो असा असा. सांगलीचा काय बोलतो तो आवाज नको येते. करू. किती पैसे झाले त्याचा हिसाब नको करू. अरे पण सांगलीला टाइम तरी दे बोलायला. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय दिल्याशिवाय तो काय शिकलेल? ते तर आहे. नुसतं असं 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 करत बसतो मी. काय बोलते? तू गप.
मर मरते अख्खा दिवस इथं सकाळी 5:30 नाही लोकांना सांग की फक्त तूच काम करते आम्ही फक्त नुसतं टाळ्या वाजवायला बसतो. बस तेच सांग लोकांना. सांगा मी सांगेल मी. आता त्या प्रतिभाचे आई वडील घरी आले मला सांगितलं काय सांगायचं तू अख्खा दिवस इथे आहे काय सांगायचं तुला. अरे ते नाही म्हणत मग बोलते ना कधी कधी माझी आई येणार आहे पप्पा येणार विसरला आहे. असेल माणूस विसरतो सांगायला एवढं का त्याच्या आता डोक्यावर पण घेऊन विसरला, ठेवायचं याच्या अगोदर नाही विसरला. डोक्यावर घेऊन अरे मी ठेवायचं. नाही डोक्यावर घेत हा, मग. तुम्ही लोकच दोघं धावला माणूस लागतो विसरतो माणूस अरे विसरतो. कपडे, चोचड्या, काय गप्रे, गप. चोचड्या. हा? तर बाबा भडकणार नाही हॉस्पिटलात बसला ना मग आता एखाद्या तिचे आई वडील आलेत घरी बरोबर की नाही मग आई वडिलांना सोडून ती आपण हाय म्हणून ती बसली ना आता पप्पा नसते तिला जायलाच लागलं असतं हॉस्पिटलमध्ये. अरे मग कोण ना कोण जातोय ना हा, आम्हाला मग. पण समजतंय ना म्हणून बोललो ना जाऊ तिथे बस ती घरातली मग काम एवढं करत. नाकावर शेंड्यावर राग काय हिला सांगितलं नाही बोलते नाही सांगितलं मला त्यांचे आई वडील आले तू ठीक आहे. मगाशी बोलला ना की मामीच्या प्रतिभा पण नाही बोलली नाही मागाशी मी गेलो ना तेव्हा मामी बोलली मी आईला बोलली पण आई फोनवर होती. फोनवर होती घे आता बोल. आता माणूस फोनवर काय समजणार सांग बघू. त्यानंतर काय तुझ्यावर गुल्लू करायला तिला टाइम भेटला यायला जायला सगळेजण आपापल्या अरे कामात busy सांगा होते. गुल्लू गुल्लू चल, कोण जा. बोलत गुल्लू गुल्लू कर म्हणून चल. त्यांनी. हा नाही तर काय तुझं तर नुसतं थोडीशी अरे काय तुझं गोष्ट नाही ना झाली. चोचड्या झाल्या तुला चोचड्या जाऊ, चल. आई कसं करतात टक टक आई टक टक कसं करतो टक 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 टक. असा. अरे समजो हा बोला ना किती दिवसात गाडल्या तर मोबाईल मध्ये नुसतं फुट, फुट, फुट. आई, बघ, 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 बघ. कानमधी करू नको. तर मित्रांनो चला आता आम्ही घरी जाणार आहे आणि मोठा मॅटर पण होणार आहे कारण की आईला सांगितलं नाही प्रतिभाच्या घरचे आले तर त्यांना हर्ट होऊ नये म्हणून इथेच मॅटर क्लोज करून टाकलं आहे मी आता नाही तर आई तिथे जाऊन बडबड केली असती खाली फुकट. पहिलाच प्रतिभाचा माझा वाद आहे आईचा परत सीन होऊन जाईल त्यामुळे मी इथे मॅटर क्लोज केला तर दरवाजा क्लोज करतो शॉपचा हॉस्पिटलमधून वेदांतला घेतो आणि डायरेक्ट घरी जातो. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.